Welcome to the Sharadman YouTube channel. Today we are going to discuss this lesson. Great scientists have a questioning mind. शरद माने यूट्यूबवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका धड्यावर चर्चा करणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे महान शास्त्रज्ञांचे मन असते चौकस. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते 2002 ते 2007च्या दरम्यान. ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल आणि आधुनिकीकरणाबद्दलच्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ही लव्ड चिल्ड्रन, त्यांना मुले खूप आवडतात, विद्यार्थी खूप आवडतात. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. यांच्या पुस्तकातून, यांच्या कल्पनेतून तरुण भारतीयांना खूप प्रेरणा मिळते. इन दिस पेज ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट C.V. रामन. C.V. रामन या महान शास्त्रज्ञांविषयी त्यांनी या धड्यामध्ये विचार व्यक्त केलेले आहेत. ते आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. लिस्ट 3 ऑफ युअर फेवरेट पीपल. तुमच्या आवडत्या व्यक्तिमत्वाविषयी आपण 3 व्यक्तिमत्वांविषयी यादी बनवून आपण त्याच्यावर थोडंसं लिहिणार आहोत. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग. त्यासाठी तुम्हाला काही वर्गवारी खाली दिलेली आहे. ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. याच्याशिवाय देखील तुम्हाला एखादा नवीन वर्गवारीतले एखादी व्यक्तिमत्व आवडत असेल तर आपण तेही घेऊ शकतोय. सायंटिस्ट आपण घेऊ शकताय. उदाहरणार्थ आता आपण C.V. रामन यांच्याविषयी विचार करतोय. आपण APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी लिहू शकतोय. आणखीन बरेचसे शास्त्रज्ञ आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असतील. क्रिकेट प्लेयर, आता मला सचिन तेंडुलकर आवडतात. आपण इतरही कुणाविषयी लिहू शकता. ॲक्टर, ॲक्ट्रेस, या ठिकाणी आपण तुमच्या आवडीच्या ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसविषयी विचार करू शकताय. टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट्स पर्सन, म्युझिशियन, आर्टिस्ट, सोशल वर्कर, पॉलिटिकल लीडर, प्रोग्रेसिव्ह फार्मर, सोल्जर, हाऊसवाईफ, डॉक्टर, पोलिसमॅन, लॉयर, इंजिनियर, आर्किटेक्ट, बिझनेसमॅन आणि जर्नलिस्ट. आपण यांच्यापैकी जे आपल्या आवडतं व्यक्तिमत्व असेल, ज्यांचा आपल्यावर प्रभाव पडलेला असेल, त्यांच्याविषयी आपण नावाची यादी बनवू शकतोय. डिस्क्राईब ओरली इन अ सेंटेन्स ऑर टू व्हॉट इच ऑफ द अबाउट डू अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ देअर प्रोफेशन. आता आपण जे व्यक्तिमत्व आपल्याला आवडतंय त्यांचा व्यवसाय कोणता आहे, त्या व्यवसायाला अनुसरून आपण थोडेसे त्याच्याविषयीची वाक्य, 2 ते 4 वाक्य आपण लिहू शकतो. त्याच्यामध्ये विशेष लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांच्या व्यवसायाला अनुसरून आपल्याला विशेष अशी आवश्यकता त्यांना कशा कशाची असते हेही आपण लिहावं असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-5. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट यू हॅव टू डू टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. आता आपण आणखीन एका मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण जर 4-5 जण एकत्र असू तर आपण ही चर्चा करावी की बाबा आपण नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपलं उद्दिष्ट काय, आपल्याला काय बनणार आहात तुम्ही, तुमचं एम काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, ह्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. काही उदाहरण दिलेले आहेत बघा. लीडर्स हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम्स. आता जे नेते असतात त्यांना लोकांच्या प्रॉब्लेमचं, समस्येचं माहिती जाणून घ्यावी लागते. दे वर्क हार्ड, त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावं लागतं. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर. मला पॉलिटिकल लीडर व्हायचं आहे, असं आपण त्याच्याविषयीची काही वाक्य लिहू शकतो. टीचर्स आर सो नॉलेजेबल. आय वॉन्ट टू बी अ टीचर. शिक्षक ज्ञानी असतात, मला त्यासाठी टीचर व्हायचं आहे. फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल. I will use new methods
आय विल बी अ प्रोग्रेसिव्ह फार्मर. मला आधुनिक शेतकरी व्हायचं आहे आणि वेगळ्या प्रकारची शेती करून दाखवायची आहे. कुकिंग इज ॲन आर्ट, आय वॉन्ट टू बी अ चीफ. मला कुकिंगमध्ये उत्कृष्ट पाककला मला शिकायची आहे आणि चीफ व्हायचं आहे. चिप्स डू सो मेनी एक्सपेरिमेंट्स इन द किचन. त्यासाठी त्याला किचनमध्ये भरपूर प्रयोग करून छान छान पाककलाकृती बनवावी लागते. अशा प्रकारचं जर आपण लिहिलात तर आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये देखील आणि इंग्रजीच्या ज्ञानामध्ये देखील भर पडेल. वी डिस्कस द लेसन. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. आपण आता प्रत्यक्ष धड्याचा या ठिकाणी चर्चा करूया. महान शास्त्रज्ञांचे मन प्रश्नमय. आपण धडा शिकत असताना काही शब्द नवीन नवीन येतात, ते लिहून ठेवावेत, जेणेकरून शब्दाची संपत्ती आपली वाढत जाईल आणि इंग्रजी आपलं समृद्ध होईल. पाहूया. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. जे महान शास्त्रज्ञ असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न तळमळत असतात, नेहमी प्रश्न येत असतात. दे कीप आस्किंग. नेहमी ते विचारत असतात. वाय डज दिस हॅपन. असे का घडले. कॅन आय मेक इट बेटर. मी यात काही सुधारणा करू शकतो का. ऑर व्हॉट मोअर कॅन दिस डू. मी याच्यामध्ये आणखीन काही अधिक काही मला करता येईल का. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट. एका महान शास्त्रज्ञाविषयीच्या जीवनाविषयी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हू लिव्ड इन द सेम इयर ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. आपण ज्या महान शास्त्रज्ञांची माहिती घेणार आहोत ते जर्मनीच्या पूर्वेला 5000 किलोमीटरवर भारतामध्ये राहत होते. आइन्स्टाईनच्या काळातले आहेत. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888. बघा, या महान शास्त्रज्ञ रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये 1888 मध्ये झालेला आहे. रामन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. भारतामधले जे महान शास्त्रज्ञ आहेत त्याच्यामध्ये रामन यांचं नाव घेतलं जातं. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ॲक्युटिक्स. विद्यार्थी असतानापासूनच ते अत्यंत हुशार होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना आवड होती. या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे ऑप्टिकल. ऑप्टिकल म्हणजे दृकशास्त्र, म्हणजेच आपल्याला एखादी वस्तू कशी दिसते याबद्दलचं माहिती देणारं शास्त्र आहे. आणि दुसरं अकुटिक्स, यामध्ये ध्वनीविषयीची माहिती देणारं हे शास्त्र असल्यामुळं ध्वनीशास्त्र त्याला म्हणतात. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदुंग अँड द तबला प्रोड्युस्ड मोअर मिलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट. पहा, तबला आणि मृदुंग याच्यामधून जे या ठिकाणी ध्वनी येतात ते आपल्याला मधुर असे ध्वनी ऐकायला मिळतात. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. त्यांना रंगीत वस्तूंची आवड होती. बी इट अ फ्लॉवर, त्यात फुलं असतील, बटरफ्लाय और गम, फुलपाखरू आणि रत्न आवडत होते. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. ते आजूबाजूच्या परिसरामधल्या वस्तूंची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. ही बिकम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ध्वनी आणि ध्वनीविषयक भौतिकशास्त्रामध्ये ते अभ्यासू विद्वान होते. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कलकत्ता. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज चाललं होतं प्रवास करत. त्या जहाजामध्ये हे सी.व्ही. रामन होते. ऑन बोर्ड वॉज यंग सी.व्ही. रामन हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द ॲक्युटिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन. ते व्हायोलिन वाद्याचं ध्वनिशास्त्र या विषयावर लंडनमध्ये व्याख्यान देण्यासाठी चाललेले होते. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक. ते शिपच्या डेकवर, जहाजाच्या मजल्यावर उभे होते. गेझिंग ॲट द ब्लू वॉटर्स ऑफ द ओशियन. आणि समुद्रामधल्या
निळ्या पानाकडे पाहत ते त्या ठिकाणी त्या डेकवर उभे होते. ॲज ही ग्लॅन्स्ड अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲज द ओशियन. समुद्रासारखाच रंग असणाऱ्या आकाशाकडे पाहत होते. अ सिरीज ऑफ द क्वेश्चन पॉप्ड अप इन हिज हेड. त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. का बरं आकाशाचा आणि समुद्राचा रंग निळा आहे. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस अकरन्स. या घटनेच्या मागं काय विज्ञान आहे. अकरन्स म्हणजे घटना. आपण हे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे पुढे आपल्याला हे शब्द आल्यानंतर त्याचा फायदा होईल. रिमेनिंग पार्ट ऑफ द चॅप्टर वी विल डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. या धड्याचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. दॅट व्हिडिओज लिंक विल प्रोव्हाइड टू यू इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. या पुढच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. थँक्यू.